हा जो बोगदा आहे ना, हा बोगदा इथे ह्या रिंग रोडसाठी जे काही 14 बोगदे आहेत आणि ज्यातनं 21 किलोमीटर अंतर या बोगद्याच्या माध्यमातून हा रिंग रोड पूर्व पश्चिम अशा दोन्ही बाजूनं कापणार आहे. साधारणपणे प्रति किलोमीटर 300 एवढी कॉस्ट येते बोगद्यासाठी. आणि हा सगळ्यात मोठा बोगदा आहे, सिंहगड आहे माझ्या बाजूला. आणि त्यामुळं ह्या बोगद्याचं काम जवळपास 41% झालं असेल हो किती? हो. आमचं बोगद्याचं काम जे एक्सिक्युशन आहे ते आता 80% झालेलं आहे सर. हो हो. म्हणजे हा जो आमचा पूर्ण रिंग रोड मधला लॉंगेस्ट टनेल आहे, 5.8 किलोमीटर लांबी आहे टनेलची. त्याचं जो एक्सिक्युशन आहे ते आता आमचं ऑलमोस्ट 80% झालेलं आहे. दोन्ही ट्विन टोप आहेत ऍक्च्युली. हा एक LHS कॉरिडॉर, दुसरा RHS म्हणतो आपण. दोन्हीचं ॲव्हरेज आमचं 80% एक्सिक्युशन झालेलं आहे. मी वर सह्याद्री आणि खाली आपण हो येस. आता ऑलमोस्ट आपण लोएस्ट पॉईंटला 200 मीटर डाऊन आहोत आपण. याची विड्थ आणि हाईट याची विड्थ ही 17.7 मीटर आहे आणि हाईट जी आहे ती आपली 8.5 मीटर आहे. ओके. एकाच वेळेला 3 वाहनं कमीत कमी 3 वाहनं 3 लेन प्लस एक आमची इमर्जन्सी लेन जी सर्व्हिस लेन म्हणतो ती आहे. अशा 4 लेन आहेत आणि 4+4 लेन्स. ओके. कॉरिडॉर मधून इंटरजंक्शन करण्यासाठी एव्हरी 300 मीटरला क्रॉस पॅसेजेस आहे म्हणतो. कारण ते क्रॉस पॅसेज असे की इमर्जन्सी इव्हॅक्युएशन वगैरे सगळ्या केसमध्ये आपल्याला ते वापरता येतात. तर मला असं सांगितलं गेलं की हे जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये बरंच नवीन तंत्रज्ञान आपण जसं की आता फायर फायटिंगची नवीन सिस्टीम लावली आहे, कलर काहीतरी वेगळ्याच पद्धतीचे, हे काय आहे नेमकं? नाही, असं आहे की आपण सगळे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स हम्म. आणि कोड्सच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सगळे फॅसिलिटीज आणि इमर्जन्सी सेवा सगळे आपण प्लॅन केलेले आहेत. ओके. आता हे लॉंगेस्ट टनेल आहे तर याच्यामध्ये व्हेंटिलेशन पण प्रॉपर आहोत. त्या दृष्टीने आम्ही प्रॉपर व्हेंटिलेशन डिझाईन करून त्याचे जे आपण व्हेंटिलेटर्स म्हणतात ते डिझाईन केलेले आहेत, जेणेकरून इथलं आपलं कार्बन डायऑक्साईडचं ते मोनॉक्साईड असेल सगळं लेवल पण कमी राहील, ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहील आणि वाहन पोल्युशन पण होणार नाही. ओके. ते एक आहे. त्याचप्रमाणे वॉटर मिस्ट सिस्टीम आहे. म्हणजे ज्यावेळेस फायर काही लागलं तर आपलं ऑटोमॅटिक एक तर पहिले इथं आपण दोन्ही साईडला कंट्रोल रूम असणार आहे आमच्या टनेलच्या. कनेक्टिंग नंतर हे पहिल्यांदा होतं. कनेक्टिंग मध्ये पण ती सिस्टीम लावली. हो, कनेक्टिंग ती काय जर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगा. हो. असं आहे की ज्यावेळेस आपण वाहनं वाचत असताना एखाद्या वाहनाने फायर कॅच केला किंवा काय झालं तर त्या ठिकाणी टेम्परेचर वाढलं की आमची एक तिथं लिनियर हीट डिटेक्शन केबलिंग आहे. त्या टेम्परेचरमुळे ते केबलिंगचं सेन्सिंग होऊन त्या ठिकाणी आम्ही हाय प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे, करणार आहोत म्हणजे इथं आता. राईट. त्यात त्या हीटमुळे जसं ते हीट वाढली ती लिनियर हीट डिटेक्शन सिस्टीम म्हणून केबलमुळे ती वॉटर मिस्ट सिस्टीम ऑपरेट होईल आणि त्या ठिकाणी ती वॉटर मिस्ट ऑपरेट होऊन इमिजिएटली त्या ठिकाणचं टेम्परेचर कंट्रोल केलं जाईल. राईट. म्हणजे जसे 60 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर झालं ते ऑटोमॅटिक ऑन होतील, ऑटोमॅटिक सिस्टीम राहील. ह्या रिंग रोडमुळं त्याच्या अवतीभोवती नव्या टाउनशिप होणं, नवीन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणं, सोशो इकॉनॉमिकल इम्पॅक्ट होणं. पण ही इंडस्ट्रियल टाउनशिप किती वाढवू शकते, MIDC किती वाढतील, प्रॉबेबिलिटीज कुठे दिसते? आहे ना. कसं आहे सर, आता पुण्याचं कसं आहे, पुण्याला चारही दिशेने ग्रोथ व्हायला स्कोप आहे. मग जसं आता आमचा हा रिंग रोड कमीत कमी 30 किलोमीटर वगैरे बाहेरून असं रेडियस होणार आहे. हा कुठल्या सेंटरवरून हा. 30 किलोमीटर? एक आता पुण्याचं आपण एक रफली सेंटर धरलं, शनिवारवाडा धरा समजा रफली. शनिवारवाड्याच आम्ही विचारत होतो. तर त्या अर्थाने जरी आपण शनिवारवाड्याच्या 30 किलोमीटर रेडियसच्या बाहेर त्याच्या नव्हतं. आपण ऑलमोस्ट म्हणजे 30 किलोमीटर मिनिमम त्या. मग त्या सगळ्या बाजूने जसा रिंग रोड होईल तर सगळ्या साईडला नॅशनल हायवे पासून येणाऱ्या ठिकाणी आम्ही इंटरचेंज प्लॅन केलेले आहे. मग त्या सगळ्या बाजूने टाउनशिप असेल, MIDC असेल, ऑल इव्हन टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या दृष्टीने ग्रोथ व्हायला स्कोप आहे आणि होणार आहेत. त्याचं लॉजिस्टिक पार्क्स असतील, कारण हा फायदा फक्त शहरातल्या छोट्या गाड्यांसाठी नाही आहे. हेवी व्हेकल पण ज्या येत आहेत बाहेरून त्यांना सुद्धा तासनतास किंवा ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. आज बाहेरच्या बाजूने ते सगळे जातील. बाहेरच्या बाजूला आम्ही लॉजिस्टिक पार्क्स आहे, ट्रक टर्मिनस आहे त्यांच्यासाठी आणि ट्रक टर्मिनस वगैरे पण आम्ही प्लॅन केले आहेत. ओके. किती ट्रक टोटल टर्मिनस सुविधा त्यांना असणार आहे. फाईन. किती ट्रक टर्मिनस असणार? आता वेस्टल साईडने हे 2 आहेत आणि तसंच ईस्ट बाजूला पण आपण एकूण 4 ट्रक टर्मिनस सध्याच्या सो प्लॅन. याच्या आजूबाजूला ही टाउनशिप वाढणं, MIDC वाढणं, अशा सगळ्या घडामोडी हो, पूर्ण रिंग रोडच्या सभोवताली. कारण जसं आता पुरंदर विमानतळ आहे, येत आहे आता सगळं त्या साईडला पण ते ऑलमोस्ट आमचा रिंग रोड त्याच्या जवळूनच आता प्लॅन केला आहे. त्याला कनेक्टिव्हिटी आपण तिथून देतोय. त्यामुळे सातारा, कोल्हापूर इकडून सगळ्या येणाऱ्यांना पण ती कनेक्टिव्ह होणार आहे. फाईन. मग आपण आता शनिवार वाड्याला सेंटर पॉईंट ठेवू. तर 8 दिशा ज्या आहेत आपल्या, हो, तर 8ही दिशाला साधारणपणे ह्या रिंग रोडची कनेक्टिव्हिटी यायला किती वेळ आहे? एक साधारणतः 1.25 तासात तुम्ही पोहोचू. राईट. ह्या रिंग रोडला बरोबर ना? हो हो. आणि मग पश्चिमेला, दक्षिणेला ऍव्हरेज सांगितलं मी तुम्हाला 1.25 ते हे 1.5 फार तासात महत्वाचं तुम्ही होतं, कारण आम्ही एक हाच दीड विचार तासात. करत होतो की मी जर शनिवारवाड्यात उभा आहे तर मला ह्या रिंग रोडची कनेक्टिव्हिटी कशी मिळेल. साधारणपणे 1,75,000 वाहनं रोजची बाहेरनं जातील पुण्याच्या
आणि ती जी व्हर्टिकल ग्रोथ आहे पुण्याची त्याला काहीतरी थोडासा दिलासा मिळेल. पण हा खडक इंटरेस्टिंग हा बसाल्टच आहे. हो हो हो. त्याचं काय वैशिष्ट्य? नाही, हा बसाल्ट कसं आहे की स्ट्रॉंग आहे आणि आम्ही पूर्ण जिओटेक्निकल स्टडी करून त्यानुसार ते टनेल डिझाईन केलेलं आहे. तर या बसाल्टमध्ये आपल्याला एक आहे की जे ड्रिल अँड ब्लास्ट मेथडने आपण करतोय त्या केसमध्ये सेफ आहे आणि आम्ही पूर्ण त्या जिओटी करून त्याचे फ्रॅक्चर्स असतील, जॉईंट्स असतील, तो स्टडी करून आम्ही त्यात अलॉंग द लेंथ त्याला आम्हाला जे सपोर्ट डिझाईन सिस्टीम करायला लागते ती आम्ही सपोर्ट करतो. आणि हे पर डे किती काम होतं? पर डे सर साधारणतः एका फेसला आम्ही एक 4 मीटर करतो सर रोज आणि एक फेजला. हा, हे एक हे- हा एक फेज नाही पलीकडे. नाही म्हणजे आता मी थोडंसं इंटरेस्टिंग त्यासाठी सांगतो. हा, या सांगा ना. टनेलमध्ये जसं आम्ही मागच्या आमच्या सगळं connecting इंटरेस्टिंग link ला- आहे काम हे. नाही कनेक्टिंग लिंकला आम्ही सर ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वायडेस्ट अंडरग्राऊंड टनेल केला. हा. ह्या सध्या ऑनगोईंग वर्कमध्ये आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये इथे रिंग रोडच्या ह्याच्यात नॅशनल आता आम्ही ते काढले रेकॉर्ड असा मंथली करायचा झालेला आहे आमचा. नितीन गडकरीने मागे टाकता काय की तुम्ही बोल? ऑलमोस्ट 980 ना आपलं किती 985 मीटर आम्ही एका महिन्यात केला 4 फेसमध्ये. मॅक्सिमम Record break काम फक्त झालं. फेस 4 फेस 30 वर्षाचा जे काही आपला दिरंगाई झाली ती बहुतेक भरून काढायचं. एनिवेज पण याची डेडलाईन काय? नाही याची डेडलाईन आमची डिसेंबर 27 आहे ॲज पर ओरिजिनल प्रोजेक्ट शेड्यूल. पण आमचं प्लॅन आहे वेस्ट म्हणजे आता या पॅकेज बद्दल बोलतो मी पर्टिक्युलर सपोज आणि इन जनरल पण वेस्ट तशी आहे. तर आमचं नेक्स्ट डिसेंबरला 27ला आहे. पण आमचं प्लॅन असं आहे की आता आमचं हे दोन्ही टनेलचं 100% एक्सकेशन साधारणतः ऑक्टोबर एंड पर्यंत कम्प्लीट करतोय आम्ही. ओके. आणि बाकीचे जे अलाइड असतात म्हणजे MEP म्हणतो आम्ही म्हणजे जसं फायर फायटिंग, इलेक्ट्रिकल या सगळ्या सर्व्हिसेस करून ते विथ रस्त्याचं हे PQC असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, प्लस कंट्रोल रूम, ऑल इमर्जन्सी सर्व्हिसेस हे सगळं करून आम्ही त्या टार्गेट पिरियडच्या थोडं आधीच पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. राईट. सो असं जेव्हा पायाभूत विकासाचं काम होतं ना काय आहे, की महाराष्ट्र जर 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं कॉन्ट्रीब्युशन करू शकला तरच हा देश 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाईल. आम्ही काही गव्हर्नमेंटच्या वतीनं हे काम करत नाही होतं. आम्ही असं ठरवलं होतं आणि मी मुख्यमंत्र्यांना तेच म्हटलं होतं की तुम्ही इतकी पायाभूत विकासाची कामं केली तसं म्हणताय तर याचा मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात म्हणजे लातूरच्या, नांदेडच्या, परभणीच्या, जालन्याच्या, छत्रपती संभाजीनगरच्या, धाराशिवच्या मुलांना किंवा उद्योजकांना काय त्याचा उपयोग आहे. तर जे लोक सोलापूरहून येतील, कारण मी 7 तास परवा सोलापूरहून येताना अडकलो होतो हडपसरला, किंवा वेस्टर्न महाराष्ट्रातनं, पश्चिम महाराष्ट्रातनं जे लोक येतील, विदर्भात पण नागपुरातनं बरेच लोक इथेच नोकरीच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे हा जो रिंग रोड आहे हा फक्त पुणेकरांसाठी नाही आहे, हा सगळ्या महाराष्ट्रासाठी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपल्याला लक्षात घेण्याच्या दृष्टीनं हे पायाभूत विकासाची कामं आम्ही तुम्हाला दाखवतोय. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे संघटित आणि असंघटित क्षेत्रांचा रोजगार जो आहे, आता इथे किती लोक काम करत आहेत? 13 पॅकेज म्हणजे 9 तर सुरू आहेत पॅकेजेस. हो 9 पॅकेज सुरू आहेत सर. ॲव्हरेज कमीत कमी एक 1,500 लोक काम करतात एका पॅकेजमध्ये. हा नाही ॲव्हरेज एका पॅकेजमध्ये आता आमच्या ह्या ठिकाणी धरलं सपोज तर इथं 200-250 मिनिमम आहेत. आणि नंतर आता पुढचे पॅकेज जे आहेत ब्रिजेस वगैरे तिथे एक 1,000 लोक तिथं काम करतायत. म्हणजे ऑलमोस्ट हे जर आम्ही इकडचे वेस्टर्ली साईडचा विचार केला तर ॲव्हरेज तरी एक 3,000 लोक तरी काम करतायत. तो दोघांना एक प्रश्न, हल्ली पुण्यात राहणं मुश्किल झालं असं म्हणतात, ते मुश्किल झालेलं किती कमी होईल याच्यामुळे जाधव साहेब? ट्रॅफिकमुळे बऱ्यापैकी फरक पडतो. म्हणजे जे काय आता आम्ही पण जे काय त्रास घेतो तर बऱ्यापैकी म्हणजे जे काय आपलं कंडिशन घेतो. हा फक्त पुण्यातला आतला जो विषय आहे तो सेम राहणार. पण त्याच्यात नाही, पण हा. कसं आहे Internal की विषय. बाहेरून गाड्या आल्यामुळे जे जाम होतं हा, मग तो बाहेरून जे रिलीफ जाम मिळणार होतं आहे. ते सुसह्य होणार. तुमचं काय मत? बरोबर. काय पुण्यात राहणं किती सुखकारक होईल तुमच्या रस्त्यामुळे? सुखकार होणार आहे. कितीची डेडलाईन, फायनल डेडलाईन किती आहे दोन्ही फेज मिळून? सर वेस्टर्ली जो आहे तो आमचा डिसेंबर 27 आणि ईस्टर्ली जो रिंग रोड आहे तो डिसेंबर 28. ओके. आता ही असं आमचं प्लॅनिंग आहे. ही दोन्ही वाहनं कुठली आहेत? काय आहे तुमचं नाव काय? कॅमरॉक आम्ही म्हणतो ते ड्रिलिंग वगैरेला वापरतात. क्या है ये ड्रिलिंग Drilling है. साठी. हाउ डज इट फंक्शन? चालू करून दाखवू शकतो आम्ही. सॉरी. हाइड्रोलिक इक्विपमेंट है. हाँ. हाइड्रोलिक पावर से जो भी थ्रू चलता है. है कैपेसिटी टोटल अप टू 12 मीटर. 12 मीटर. 12 मीटर डेप्थ तक ये ड्रिल करता है. तो ये होल जो बने हैं उसी के लिए बने हैं. हो. उसमें हम चार्ज करेंगे. तो बारूद जो भी है उसमें भर देंगे. इंटरेस्टिंग आहे की नाही? अशीच कामं तुम्हाला महाराष्ट्रातली आम्ही दाखवतोय जी महाराष्ट्राच्या विकासाला, कारण हे महाराष्ट्राचं नवनिर्माणची पहिली मालिका आहे. आणि बुलेट ट्रेन तुम्ही बघितली जी आम्ही मुंबईपासनं समुद्राच्या खालनं प्रवास करत करत साबरमतीला पोहोचलो आणि अवघी मुंबई आश्चर्यचकित झाली. त्यांना माहितीच नव्हतं
की इतकं खालून काम सुरू आहे, 25-1 किलोमीटरचा बोगदा मुंबईत सुरू आहे आणि वर 1000-1500 इमारती आहेत. आणि मला असं सांगितलं गेलं की इथे सुद्धा भूसंपादन करत असताना जवळपास 300-350 इमारती आस्थापना आहेत ज्या तोडाव्या लागल्या आहेत. त्याचा अर्थातच त्यांनी कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नवनिर्माण. चला सर, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशेनं आलेला हा चक्राकार पुण्याचा रिंग रोड हा ज्या खेड शिवापूरला येऊन थांबतो तिथे मी आता उभा आहे. सह्याद्रीतल्या डोंगर रांगा, दर्या, इथं तयार केलेले बोगदे असू देत किंवा सपाट भागावरती तयार झालेले वायडक्ट म्हणजे उंचीवरचे रस्ते असू देत, या कामामुळं 6 तालुके आणि 82 गावं जोडली गेली. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुणे मुंबई, पुणे सोलापूर, पुणे नाशिक, पुणे अहिल्यानगर असे जवळपास 9 राष्ट्रीय महामार्ग एका सूत्रात बांधले जातात. आणि हे सूत्र हे पुण्याच्या नव्या विकासाचा, नव्या पायाभरणीचा कार्यक्रम असतो. या रस्त्यामुळं अर्थातच पुण्यातलं प्रदूषण कमी होईल, पुण्यामधलं ट्रॅफिक कंजेशन कमी होईल, पुण्यातलं ध्वनी प्रदूषण कमी होईल. म्हणजेच काय तर अनेक पर्यावरणीय परवानग्या, तांत्रिक गोष्टी याचा मार्ग ओलांडत हा रस्ता येत्या मार्च आणि पुढच्या मार्चमध्ये 2 टप्प्यामध्ये जेव्हा लोकार्पण होईल तेव्हा हा जो पुण्याच्या विकासाला चक्राकर गतीला जो गतिरोध आलेला आहे तो गतिरोध दूर होईल आणि पुण्याच्या विकासाचं चक्र पुन्हा वेगानं आपल्याला धावताना दिसेल. हे महत्व आहे त्या पायाभूत विकास कामाचं. आणि म्हणूनच तर आम्ही ही महाराष्ट्र नवनिर्माण मालिका घेऊन तुमच्या समोर आलो. अर्थात या मालिकेबद्दल किंवा ह्या आजच्या रिंग रोडबद्दल तुमचं काहीतरी मत असणारच आहे. ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अशा नवनवीन कल्पना ज्या तुम्हाला सुचतात त्याही आम्हाला सुचतात. थांबतोय मी. खेड शिवापूर.